आता बघूयात आजच्या मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला। राज ठाकरे भांडूपमधील राऊतांच्या निवासस्थानी दाखल। दरम्यान राऊतांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आहे। तर 20 वर्षांनी राज ठाकरे आले, आम्ही सगळे आनंदी। राज ठाकरेंनी राऊतांची भेट घेतल्यानंतर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया। जे 20 वर्षांनी आले असतील साहेबांच्या यांनी हे घर त्यावेळी झालं आणि आज ते थोडेसे कन्फ्यूज होते की मी त्यावेळी कसं कुठल्या रस्त्यांनी वगैरे यायचो। ते पाहत होते की मी ज्यावेळी यायचो ह्या रस्त्यांनी अमुक रस्त्यांनी यायचो। मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिटं चर्चा। फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। भेटीत राजकीय चर्चा झाल्याची सुद्धा माहिती। विधिमंडळ अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 7 दिवसांचं हे हिवाळी अधिवेशन। अधिवेशनामध्ये रविवारी सुद्धा कामकाज सुरूच राहणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात चर्चा झाली पाहिजे। किमान 2 आठवडे अधिवेशन घ्या अशी मागणी होती, मात्र विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं धाडस सरकारमध्ये नाही। भास्कर जाधवांचा आरोप। हे 2 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता। 3 नाही तर किमान ठरल्याप्रमाणे 2 आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता, परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही। राज्याला विरोधी पक्षनेता द्या, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांची मागणी। तर विधान परिषद आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद द्या, कामकाज सल्लागार समितीसमोर मागणी। सरकारकडून काहीही उत्तर नाही। त्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते पद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे। नवीन महाराष्ट्र सदनात आज केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची बैठक। तर महाराष्ट्रातील खासदारांसोबत या बैठकीचं आयोजन। यामध्ये महाराष्ट्रातील क्षयरोगाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती। गद्दारांमध्ये आता बाचाबाची सुरू। त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। ज्यांनी पुलंच्या कथा वगैरे वाचल्या असतील त्याच्यात बाचाबाची म्हणजे बाचा बाची असं जे काय आहे आता सुरू झालेलं आहे। याचं कारण आता अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरका फाटलेला आहे। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुख्तार धारक शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। सध्या अतिवृष्टीच्या मदतीवरून राजकारण केलं जात आहे। अनेकांनी या संदर्भात आरोप प्रत्यारोप केलेत। पाहूयात कुणी काय म्हटलंय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानीची पाहणी। फडणवीसांकडून स्पष्ट। टीम आपल्याकडे येऊन गेली, त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला आहे। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। सरकारनं 27 तारखेला केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 2 वेळा केंद्राकडे पाठपुरावा। 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला 2 प्रस्ताव पत्र केंद्राला पाठवली। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यामुळे सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज लिहिलेलं आहे, कारण का कालचं जे दृश्य मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं हे मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणारं होतं की राजनीती चलती राहिली, राजकारण होत राहील, पण पातळी महाराष्ट्रातली ही नक्की गेली आहे कुठे। 1,03,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। राज्य सरकारकडून केंद्राकडे गेल्या आठवड्यात 29,000 कोटींची मागणी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। 1,03,00,000 हेक्टर हे पिकांचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि ही माहिती अचूक असावी म्हणून केंद्र राज्य सरकारने मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडे हा साधारणतः 29,000 कोटी रुपयाची मागणी ही राज्याने केंद्र सरकारकडे केलेली आहे। लवकरच ते पैसे मिळतील। या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय। केंद्राकडे राज्याकडून प्रस्ताव न गेल्याच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांचा आरोप। तर या सरकारला केवळ बेईमानी करून निवडणुका जिंकणं आणि जनतेला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं एवढंच काम आहे, असाही वडेट्टीवारांचा टोला। जर केंद्राकडे प्रस्ताव गेला नसेल, मागणी गेली नसेल, तर मला वाटतं हे सरकार केवळ बेईमानी करून निवडणुका जिंकणं, सत्तेची खुर्ची उभवणं
आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे. शेतकरी जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर केंद्र सरकारवर संतापल्या तर सरकारनं दिलेली मदत कोणत्या आधारावर पाठवली, धानोरकरांचा सवाल. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं, धानोरकरांची टीका. केंद्राचं पथक आल्याच्या तब्बल 3 आठवड्यानंतर मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणं हे राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. अधिवेशन तोंडावर असल्यानंच बोंबा नको म्हणून नाईलाजास्तव प्रस्ताव पाठवला गेला. अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल. राज्यानं केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवला, त्यानंतरच केंद्राच्या पथकानं पाहणी केली. मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांची माहिती. तर पायाभूत सुविधांच्या दुसऱ्या प्रस्तावावर उद्या दिल्लीमध्ये बैठक असल्याचीही सचिवांची माहिती.